मुख्यमंत्री शिंदे साहेब सुद्धा टीव्हीवर पहिल्यांदाच नाव घेतलं, कधीच नाव घेतलं नव्हतं बुद्धाच. ते सुद्धा पत्रकार परिषदेत म्हटले जगाला युद्धाची नाही. बुद्धाची बायकोन मला बघितलं, लोक काय म्हणतात, मी बघितलं तर ते खरंच म्हणत होते बुद्धाची गरज आहे. मग मी डोकसं खाजवत म्हटलं ह्यांच्या बी घरातला गॅस संपलेला आहे. साधना आहे. अहो काय चाललंय काय आमचं, आम्ही काय घ्यायला पाहिजे. आम्हाला चांगल्याच्या मागे जाता येत नाही. राऊत साहेबांचं काल शब्द इकडे तिकडे झालं लगेच अश्लील बोलले, हे म्हणले ते हे फेक अकाउंट काढून ठेवलेत तुम्ही. ती अकाउंट देशपांडे नावान आणि शिवाय आई बहिणीवर ना. हे देशपांड्यांचा अपमान नाही का महाराष्ट्रात. हे जे जमात वाढवून ठेवल्या ना तुम्ही सत्तेसाठी, एक दिवस तुमच्या घरातल्या अब्रूला हात घालल ना, त्यावेळेला तुम्हाला आमच्या आठवणी येतील. खराचं प्रकरण ज्यावेळी टीव्हीवर आलं, महाराष्ट्र हादरला, त्यावेळेला महाराष्ट्राच्या मनात नाही तर अख्ख्या देशाच्या मनात एकच नाव आलं, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर. खऱ्यापणाने लढणारी माणसं महाराष्ट्रात तेव्हाही होती, आजही आहेत, उद्याही असतील. आणि शिवसेना कायम खऱ्या माणसांसोबत मैदानात आहे, ती उद्याही राहणार आहे, ही संपणार नाही. फक्त माझी विनंती आहे, मला दिसते बरं का, मला काय भविष्य कळत नाही, पण मला दिसते लवकरच तुम्ही बी सत्तेत आहे. फक्त माझी विनंती साहेब एवढीच आहे, जेवढी गेले ती त्यातलं परत यायला बघत्याल, अजिबात नाही घ्यायची. पाया पडतेल येऊन, त्यांचं दुःख आहे हो, त्यांना तुम्ही शिव्या देऊ नका. मला माहित आहे दररोज उद्घाटन करतात, दररोज सत्कार करतात, पण घरी गेल्यावर दार लावून रडतात. हे मग तर मलाच माहित आहे, दार लावून साहेबांचं नाव घेऊन रडतात. मी म्हणतोय त्यांना, मी येऊ खांदा द्यायला नको म्हणते. मी काय भीत नाही, सत्तेला भीत नाही, पण मी एवढा आहे, मी माझी कविता घेऊन आलोय. पाखरांच्या चोची मधला घास व्हावी कविता, पहिला आणि शेवटचा श्वास व्हावी कविता, कोसळावेत थेंब भुईत मातीचा वास व्हावी कविता, उगवावा पिंपळ एक प्रवास व्हावी कविता, त्याच पिंपळाच्या सावलीला मानवतेचे गीत गाणारी बुद्ध व्हावी कविता, मी करावे पाखरांच्या हवाली तिला मग शुद्ध व्हावी कविता, हिंदूंच्या कंठामध्ये सलाम अलिकम सलाम व्हावी कविता, मुस्लिमांच्या भाळावरचा नाम व्हावी कविता, मंदिर मशीद बांधणाऱ्यांच्या कपाळाचा घाम व्हावी कविता, इंद्रायणीत तरलेला तुकाराम व्हावी कविता, आणि या देशाच्या मातीत विज्ञान पेरणारी अब्दुल कलाम ही व्हावी कविता. ही कविता प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारांच्या वारसदारांकडूनच येऊ शकते. आमच्या लक्षात येत नाही, आम्ही कुणाजवळ जाऊन बसावं आणि कुठून उठून जावं, ह्याला ज्याला जमलं त्यालाच आयुष्य कळलं. जाणारच आहे ना एकदा तरी, काय राहणार आहे तुमचं. अख्ख्या महाराष्ट्राच्या मनावर राज्य करणारा, हृदयाच्या कप्प्यात बंद झालेला आमचा अजितदादा सारखा नेता अचानक गेलाच ना. काय नेलं सोबत. आणि दादा गेल्या दिवशी दुसऱ्या दिवशी कुटुंब शपथ घेत होतो पण मंत्रीपदाच्या. हा विनोद नाही, हा विनोद नाही, ही वेदना आहे, पर्याय नाही. काय राहते आमचं. आज कितीतरी अधिकारी भ्रष्टाचारात हे आहेत ते आहेत. समोर एखादं वंचित पिचलेलं येतं ना, त्याच्यासाठी कुणाचाच फोन येत नाही, त्याच्यासाठी कुणीच फोन करत नाही, त्याच्यासाठी कुणीच दबाव टाकत नाही. जर अधिकाऱ्यांनो तुम्ही फक्त त्याला बसवून पाणी प्यायला दिलं आणि कुणाचाच फोन न येतात जर त्याचं काम केलं ना,
तर संध्याकाळी स्वाभिमानाची झोप लागते. याचा विसर पडला म्हणून बाळासाहेब ठाकरेंना कुंचला सोडून हे बोट उचलावं लागलं. प्रत्येक काळात बाळासाहेब कुठे येणार आहे? त्यांचे विचार आहेत, आम्हाला ते घ्यायचं आहे. 40-50 वर्षापूर्वीचा जो शिवसैनिकाचा दरारा होता ना, तो दरारा पाहिजे मला परत मुंबईत आल्यावर. आवाज पाहिजे, त्याची नजर पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचं नाव घेऊन राजकारण, किती उंचीचा पुतळा, यावर तुमचं प्रेम, ती बी वाऱ्यान पडते आणि मग ती तुकडे होऊन पडतात आणि मग ही आमची लगेच रडते. महाराज, पुतळ्यात महाराजांना बघायची सवय लागली. हेच झालं ना आमच्या महापुरुषांच्या बाबतीत. अगदी 4-5 वर्षाસુધી महाराष्ट्रात सकाळ आली, शुभ शिव सकाळ, भगवा झेंडा आला असा. मी डोकसं खाजवत म्हटले, ही सकाळ कुठनं आली? म्हणजे आता महाराज येणार, उठा, आपली सकाळ झाली. मी कुणाला तरी चिडवण्यासाठी होती. मग दुसऱ्यानं बघितलं, ते म्हटलं त्यांची झाली, आपली कधी? हे म्हटलं कर आपली. मग निळा झेंडा, शिव भीम सकाळ, 11 वाजता. शिव सकाळ, भीम सकाळ, शिव सकाळ, भीम सकाळ. मग तिसरा एक जागा झाला, म्हटलं आमची घ्या, पिवळा झेंडा, शुभ लहू सकाळ. या सकाळ आल्या कारण महापुरुषांच्या पुतळ्याजवळ मेंढरांची गर्दी वाढली. ही पुतळ्याजवळ वाढलेली मेंढरांची गर्दी जोपर्यंत पुस्तकांजवळ, विचारांजवळ येणार नाही, तोपर्यंत यांना काय कळणार आहे? रात्रीचे 1:30 वाजता आमदार शिव्या देत फोन करून त्या प्रकाशकाला. मी ऐकली, त्या ऐकली. 8 मिनिटात 36 शिव्या आहेत. स्ट्राईक रेट काढला तर 400च आहेत. मला त्याचं वाईट नाही वाटलं, पण त्यांच्या घरी त्यांच्या मिसेस आहेत, आई आहे, मुलगी आहे, ही नीट बोलत असेल. आणि बाळासाहेब असते तर मातोश्रीवर बोलवून 400च्या स्ट्राईक रेट ना. बाळासाहेब नसले काय झालं? तुमच्या मनगटात तो विचार आहे ना, तो स्वाभिमान जिवंतच ठेवा. ही गरज आहे. आणि खरं सांगू आदित्य दादा, गावगाड्यावर, शहराच्या चौकात, झोपड्यांमध्ये एक हुंदका आहे, एक हंबरडा आहे, जो राम कृष्ण हरी माऊली म्हणत एखाद्या नव्या ठाकरेची वाट बघत बसलाय. आणि ती पोकळी भरून काढण्याचं काम, भरीव काम आता तुम्ही करायला सुरुवात करावी. हा शिवसैनिकासोबत माझ्यातला भीमसैनिक सुद्धा तुमच्यासाठी मैदानात उतरणार. कुठपर्यंत आम्ही एकमेकांशी भांडत बसायचं? जर शिवाजीनगर मधून समतेचा आणि मैत्रीचा हात, जर माझ्यासाठी दोस्तीचा हात येत असेल, तर आंबेडकर नगर मधून माझा सुद्धा हात मैत्रीचा तुमच्यासाठी पुढे येला पाहिजे. आणि हा देश संविधानाचा आहे ना, मी हिरव्यांचा आहे, निळ्याचा आहे, ना मी भगव्याचा आहे. मी भगव्याचा आहे. कुठल्या भगव्याचा? मी वारकऱ्यांच्या भगव्याचा आहे. मी बाळासाहेबांनी शिवसैनिकांच्या हातात जो भगवा दिलाय, मी त्या भगव्याचा आहे. मी तो भगवा घेऊन आलोय, पण त्याच्या सोबत मी या देशाचा तिरंगा सुद्धा आज घेऊन आलोय. आणि मला काय करायचं ते करा.
या देशाच्या संविधानाला आणि तिरंग्याला जरी साधं नख लागायचा प्रयत्न जर कुणी केला तर माझा ह्यो काळा रंग तुमच्यात मिसळून जाईल. आता ही भाषाच कळत नाही यांना, वैचारिकपणच राहिलं नाही राऊत साहेब. लगेच मारतेत, अंगावरच येते, शाईच टाकायला येते शाई. परवा एका कार्यक्रम सुरू करायच्या आधी